नमस्कार मित्रांनो. जर तुम्हालाही स्वतःचा डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता दुग्ध जनावर गट वाटप योजनेअंतर्गत तब्बल 8.5 लाखांपर्यंत अनुदान दिले जात आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील युवक, महिला बचत गट आणि शेतकरी आता आधुनिक डेअरी व्यवसाय सुरू करू शकतात. या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, अर्ज प्रक्रिया, अनुदान, ट्रेनिंग, DPR आणि बँक लोन याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण खालील सर्व गोष्टी समजून घेणार आहोत. योजनेचे संपूर्ण फायदे, किती अनुदान मिळते, कोण पात्र आहे, अर्ज कसा करायचा, ट्रेनिंग आणि सर्टिफिकेट का महत्त्वाचे आहे, प्रोफेशनल DPR म्हणजे काय, बँक लोन कसे मिळते आणि शेवटी व्हॉट्सॲप सपोर्ट आणि मार्गदर्शन. म्हणून कोणतीही माहिती मिस होऊ देऊ नका. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे गावातच रोजगार निर्माण होतो, दुग्ध व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळते, महिला आणि युवकांना स्वावलंबी बनण्याची संधी मिळते, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते. आज अनेक तरुण शेतीसोबत डेअरी व्यवसाय सुरू करून महिन्याला चांगले उत्पन्न कमवत आहेत. या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त जनावरेच मिळत नाहीत, तर संपूर्ण आधुनिक डेअरी सेटअप तयार करण्यासाठी मदत केली जाते. प्रकल्पामध्ये सामान्यतः 5 दुग्ध जनावरे, पक्का आधुनिक गोठा, चारा व्यवस्थापन, दूध काढण्याची साधने, सोलर सिस्टीम, पाणी आणि स्वच्छता व्यवस्था अशा अनेक सुविधा समाविष्ट असतात. म्हणजेच हा पूर्ण व्यवसाय उभारण्यासाठी मदत करणारा प्रकल्प आहे. मित्रांनो, या प्रकल्पाची एकूण किंमत साधारण 11,35,000 रुपये इतकी असू शकते. या रकमेमध्ये जनावरांची खरेदी, आधुनिक गोठा बांधकाम, मशिनरी, चारा व्यवस्था, सोलर सिस्टम यांचा समावेश असतो. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, किती अनुदान मिळते? सामान्य प्रवर्गासाठी शासनाकडून सुमारे 50% अनुदान दिले जाते, तर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी तब्बल 75% अनुदान उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की अनेक लाभार्थींना लाखो रुपयांची आर्थिक मदत मिळू शकते. ही योजना ग्रामीण भागातील युवकांसाठी सुवर्ण संधी मानली जात आहे. या योजनेतील अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये DBT पद्धतीने जमा केली जाते. जनावर खरेदी आणि गोठा बांधकाम यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाऊ शकते. म्हणून अर्ज करताना आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर हे सर्व अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. आता पाहूया या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकतो. शेतकरी, बेरोजगार युवक, महिला बचत गट सदस्य, ग्रामीण भागातील इच्छुक उद्योजक हे सर्व अर्ज करू शकतात. मात्र अर्जदाराकडे पुरेशी जागा, जनावरांची काळजी घेण्याची तयारी आणि आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. महिला सक्षमीकरणासाठी या योजनेमध्ये महिलांसाठी विशेष आरक्षण ठेवण्यात आले आहे. महिला बचत गट आणि ग्रामीण महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन, स्वतःचा व्यवसाय, कुटुंबासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते. आज अनेक महिला डेअरी व्यवसायातून यशस्वी उद्योजक बनत आहेत. मंडळी, माहिती मिळाली, पण पुढे काय करायचं हे कळत नाही असं होतं ना? म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एक संपूर्ण सपोर्ट सिस्टीम तयार केली आहे. म्हणजे घर बसल्या मोबाईलवर प्रशिक्षण, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. यामध्ये दुधाळ जनावर व्यवस्थापन, खाद्य नियोजन, दूध उत्पादन वाढ, रोग नियंत्रण, गोठा व्यवस्थापन, व्यवसाय नियोजन यासारखं संपूर्ण ज्ञान दिलं जातं. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, मोबाईलवरच संपूर्ण प्रशिक्षण मिळेल. या योजनेसाठी ट्रेनिंग सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे अनुभव नसेल तर प्रशिक्षण घेणं आवश्यक ठरू शकतं. हे अधिकृत ट्रेनिंग सर्टिफिकेट तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध करून दिलं जाईल. हे प्रमाणपत्र योजना अर्जासाठी आणि बँक प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरू शकतं. बँकेतून लोन मिळवण्यासाठी प्रोफेशनल DPR म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. म्हणून आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण प्रोफेशनल DPR तयार करून देतो.
यामध्ये प्रकल्प खर्च, नफा अंदाज, व्यवसाय नियोजन, खाद्य खर्च, दूध उत्पादन अंदाज, बँक फॉर्मॅट सगळं व्यवस्थित दिलं जातं. यामुळे बँक लोन प्रक्रिया अधिक सोपी होऊ शकते. फक्त माहिती देऊन आम्ही थांबत नाही. अर्ज करण्यापासून ते गोठा उभारणी, जनावर खरेदी आणि व्यवसाय व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर व्हॉट्सॲपवर मार्गदर्शन दिलं जातं. म्हणजे तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत प्रत्येक पावलावर. आता सर्वात प्रॅक्टिकल भाग, अर्ज कसा करायचा. 6 कागदपत्रे तयार ठेवा. पहिले, उतारा किंवा नोंदणीकृत भाडेपट्टा. दुसरे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक. तिसरे, ट्रेनिंग सर्टिफिकेट किंवा अनुभव प्रमाणपत्र. चौथे, महिला बचत गट सदस्यत्व किंवा UDID असल्यास. अर्ज पशुसंवर्धन विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर करायचा आहे. निवड रँडम लॉटरी पद्धतीने होते, म्हणजे संधी सर्वांना समान आहे. मंडळी, हे सत्र इथेच संपत नाही. तुमचा प्रवास आत्ता सुरू होतो. आज आपण पाहिले की शासन तुम्हाला किती मोठी संधी देत आहे. 8.5 लाखापर्यंत अनुदान, संपूर्ण बिझनेस सेटअप, ट्रेनिंग, DPR आणि व्हॉट्सॲप सपोर्ट. आता एकच करायचे आहे, आजच संपर्क करा. ट्रेनिंग सर्टिफिकेट, DPR आणि व्हॉट्सॲप सपोर्टसाठी आत्ताच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. ही सुवर्ण संधी सोडू नका.